नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एक्सएम ब्रोकरमध्ये आपला आयबी कसा चेंज करायचा किंवा आपला पार्टनर कसा चेंज करायचा. सर्वात पहिल्यांदा बघा, तुमचं जे एक्सएमचं अकाउंट आहे ना, ते तुम्ही क्रोम ब्राउझरवर लॉग इन करून घ्यायचं. क्रोम ब्राउझरवर जर तुमचं एक्सएमचं अकाउंट लॉग इन केलं तर तुमच्या पुढे असा इंटरफेस दिसेल बघा. त्यानंतर बघा, इथं बघा एकदम मेन पेजवर इथं तुम्हाला ऑप्शन दिसते बघा, ओपन ॲडिशनल अकाउंट म्हणून. याच्यावर क्लिक करायचं. खूप सोप्या स्टेप आहेत, त्या फॉलो केल्या की तुम्हाला समजून जाईल. आता बघा इथं काय विचारते, चूज युअर मेटा ट्रेडर टाईप. आता आपल्याला एमटी फाईलच आपला अकाउंट अटॅच करायचं आहे, त्यामुळे बघा आपण एमटी फाईल चूज करायचं आणि कंटिन्यू करायचं. इथं बघा तुम्हाला दोन टाईपचे अकाउंट दिसतात, एक आहे स्टँडर्डचं आणि एक आहे अल्ट्रा लो स्टँडर्ड. हे बाकीचे पण आहेत, पण याचा आपल्याला काय उपयोग नाही, आपल्याला फक्त दोनच अकाउंट पाहिजे. आता तुम्हाला जर बघा एक्सएम ब्रोकरमध्ये बोनसची ऑफर असते, हे तुम्हाला माहित आहे. तुम्हाला जर बोनस हवा असेल तर तुम्ही स्टँडर्डचा अकाउंट चूज करू शकता. त्यानंतर जर तुम्हाला स्प्रेड कमी हवा असेल तर तुम्ही बघा अल्ट्रा लो स्टँडर्ड हा ऑप्शन चूज करू शकता. आपल्याला बघा बोनस हवा आहे, त्यामुळे आपण स्टँडर्डचा अकाउंट चूज करणार आहोत. त्यानंतर बघा खाली कंटिन्यू करायचं. नेक्स्ट पेजवर आलं की इथं बघा लेवरेज दिलेलं आहे. आपल्याला लेवरेज किती ठेवायचं इथून आपण चूज करू शकतो. त्यानंतर बघा आपण एक्सएनएस मध्ये बघितलंय की तिथं आयएनआर मध्ये करन्सी अवेलेबल आहे, पण एक्सएम मध्ये तसं नाही आपल्याला. त्यामुळं USDच आपल्याला समजायला सोपं जाईल, त्यामुळे आपण USDच ठेवणार आहोत. इथं बघा आपण स्टँडर्डचा अकाउंट चूज केल्यामुळं स्टँडर्डचा ऑप्शन दाखवते. त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाची प्रोसेस, आपल्याला आपल्याला आयबी चेंज करायचं. त्यामुळे बघा इथं इथं विचारतंय हॅव अ पार्टनर कोड, तिथं आपण एंटर करायचं आणि तिथं आपला पार्टनर कोड रितेश 01. आता बघा सगळं रितेश जे नाव आहे का ते पूर्णपणे कॅपिटलमध्ये. त्यानंतर मध्ये काय स्पेस नाही, लगेचच 01 हे टाकायचं. इथं बघा आय डिक्लेअर म्हणायचं. त्यानंतर डाऊन साईडला कंटिन्यू केलं की ते एक आपल्याला लक्षात राहील असा पासवर्ड टाकायचा. पासवर्ड टाकला कंप्लीट म्हणायचं. कंप्लीट झाली बघा तुमचा अकाउंट ओपनिंगची प्रोसेस कंप्लीट होते. त्यानंतर बघा इथं तुम्हाला मेसेज येतो की थँक यू फॉर क्रिएटिंग अन ॲडिशनल रिअल अकाउंट. त्यानंतर तुम्ही बघा इथं ऑप्शन दाखवतो की गो टू मेंबर्स एरिया, याच्यावर क्लिक करायचं. आपल्याला बघा आपण ज्या पेजवरून ही प्रोसेस केली होती त्या पेजवर आपल्याला घेऊन जाते. बघा हे आपलं पहिलं अकाउंट होतं, आता हे आपलं नवीन अकाउंट झालं. आता बघा पहिल्या अकाउंटचा फंड या अकाउंटवर आपल्याला ट्रान्सफर करायचा. इथं बघा 3 डॉट दिसत आहेत, या 3 डॉटवर क्लिक करायचं. इथं विचारते बघा इंटरनल ट्रान्सफर, याच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर ते तुम्हाला विचारते कोणत्या आयडीत आपल्याला ट्रान्सफर करायचं. आता बघा इथं आपण नवीन अकाउंट ओपन केलेलं आहे, ही आयडी दिसते. किती अमाऊंट तुम्हाला ट्रान्सफर करायचं तेवढे तुम्ही टाकू शकता. सेंड रिक्वेस्ट म्हणायचं. झालं बघा आपला फंड पण त्या नवीन अकाउंटवर ट्रान्सफर झाला. एकदम सोपी पद्धत आहे. थोडंसं स्टेप वाईज जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला आरामात समजून जाईल. बघा आता इथं आपण बघूया नवीन अकाउंटवर आपल्या फंड ट्रान्सफर झाला. हे बघा हे नवीन अकाउंट होतं, याच्यावर आपला फंड ट्रान्सफर झाला. त्यानंतर बघा जर तुम्हाला जुनं अकाउंट डिलीट करायचं असेल तर बघा इथं 3 डॉट आहेत ना, याच्यावरच क्लिक करायचं. इथं खाली ऑप्शन येते बघा, 3 डॉटवर क्लिक केलं खाली एक ऑप्शन दाखवते क्लोज अकाउंट म्हणून. या क्लोज अकाउंटवर क्लिक करायचं. ते पासवर्ड विचारते आपल्या आयडीचा, तो पासवर्ड टाकायचा, डिलीट म्हणायचं आणि आपल्या नवीन आयडीवर ट्रेडिंग चालू करायची.